आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आहे। राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजयंती साजरी केली जाते। सकाळी 8 वाजता शिवनेरी किल्ल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे। दरम्यान लाखो शिवप्रेमी शिवनेरी गडावरती दाखल झालेत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, शिवनेरीवरती शिवभक्तांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। शिवनेरीवरचा आजचा कार्यक्रम कसा आहे आणि काय वातावरण पाहायला मिळतंय? या शिवनेरीवरती इतिहास जन्माला आला। शिवजयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते, परंतु या शिवनेरी गडावरील जयंतीला अर्थातच वेगळं महत्त्व आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी 8 वाजता पोहोचणार आहेत आणि त्यानंतर पाळणा जो शिवजन्माचा जोजवला जातो त्याला सुरुवात होणार आहे। त्यानंतर साहसी खेळांची प्रात्यक्षिकं होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी लोकांना संबोधित करतील आणि हे सगळं होत असताना जी मोठी संख्या आहे या गडावरती येणाऱ्या शिवभक्तांची तर ते वरती यावेत यासाठी नियोजन करण्यात आले। टप्प्याटप्प्याने लोकांना सोडलं जातंय। आपण उत्साह पाहू शकतो। स्थानिक आमदार आहेत अतुल बेनके, त्याचबरोबर या महिला आहेत की अगदी पहाटे त्यांच्या लहान लहान मुलांना घेऊन हा गड चढतायत। कारण अर्थातच की शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी लहानपणापासून त्यांच्यापर्यंत पोहोचावा। अतुलजी, आज या ठिकाणी हा सगळा सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत। तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून काय अपेक्षित आहे? खरं तर 8 दिवसापूर्वीच माझ्या वडिलांचं निधन झालं। आमचं दुःख आणि आम्हाला सुतक आहे, तरी सुद्धा महाराजांची जयंती ही मोठी आहे। मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, माझ्यावर जबाबदारी आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना राज्याचे प्रमुख जेव्हा येणार आहेत तेव्हा त्यांचं स्वागत करणं, प्रशासनाच्या बरोबरीने इथली तयारी करणं, ह्या दृष्टिकोनातून मी आज इथं आलेलो आहे। विशेषतः या शिवनेरी किल्ल्याचा विकास हा 2004 सालापासून खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। माझे मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख यांच्याकडे हीच मागणी असणार आहे की जसं शिवनेरी किल्ल्याचा विकास झालाय तसं राज्यातल्या प्रत्येक गड किल्ल्याचा विकास झाला पाहिजे। बरोबर आहे। तर हा शिवनेरी किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे। ताई, अगदी भल्या पहाटे आम्ही गड चढतानाच तुम्हाला पाहिलं, अगदी लहान लहान बाळांना तुम्ही घेऊन आलेलात। कुठून आलेलात आणि इतकं सगळं अगदी उचलून आणलेलं आहे? पुणे, कात्रज। अच्छा, काय म्हणजे प्रेरणा आहे की आपण शिवनेरीवरती आज जायलाच हवं? शिवाजी महाराजांचा इतिहास लहान मुलांना कळावा एवढीच। तुम्ही पण आलेलात? हो, प्रत्येक घरोघरी एकतरी शिवबा असावा अशी अपेक्षा होती आमची आहे आणि राहणार आहे। आणि किल्ल्याबद्दल पण माहिती मिळावी आणि शिवनेरीवर महाराजांचा एक जन्म झाला त्या ठिकाणी येऊन महाराजांची माहिती भेटावी हेच। तर अगदी या लहान वयामध्ये हा इतिहास या सगळ्या लहान मुलांमध्ये उतरावा यासाठी तुम्ही कुठून आलात दादा? अहमदनगरवरून आले। रात्री निघाला? हा, 3 वाजता निघलो पाठी। दरवर्षी 5 वर्ष। तुम्ही? मी शिरोलीमध्ये इथे शिवजन्मभूमीमध्येच आहे। अच्छा, इथले स्थानिक? तुम्ही इथले स्थानिक आहे मी। तर संपूर्ण राज्यभरातून आज दिवसभर शिवभक्तांचा या गडावरती राबता राहणार आहे। मोठी संख्या आहे, त्या पद्धतीने नियोजन देखील करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने इथे येणाऱ्या लोकांसाठी। माझं म्हणणं असं आहे की आता ह्या माऊलीने जी काही भावना व्यक्त केली की प्रत्येक घरात शिवबा जन्माला आला पाहिजे, पण जिथे जिजामाता असेल तिथे शिवबा जन्माला येईल आणि अशा या जिजामाताचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातेने घेतला पाहिजे। बरोबर आहे, कारण गड किल्ल्यांच्या बद्दल लोकांना आत्मीयता असते, परंतु लहान मुलांना अशा पद्धतीनं वरती नेऊन हा सगळा इतिहास जो इतिहास घडला तो दाखवणं, ते सांगणं ते महत्त्वाचं। आणि आज अशा अनेक माता आपल्या लहान मुलांना घेऊन आलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात। दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललेली आहे आणि शिवनेरीवरच्या या शिवजयंतीचं आकर्षण संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतं। मी जसं सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। गेल्या 2-3 दिवसांपासूनच लोकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक जण आपल्या गावामधली ज्योत प्रज्वलित करून या ठिकाणी इथून घेऊन जातात आणि आपल्या गावामध्ये शिवजयंती साजरी करतात। सुरुवातीला मी जसं म्हटलं की शिवजयंती तर जगभरात साजरी होते, मात्र इथल्या या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवजयंतीला वेगळंच महत्त्व आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर या शिवनेरी गडावरती पोहोचणार आहे। शासकीय कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होईल, पण त्याच्या आधी शिवभक्तांची मोठी गर्दी आपल्याला सध्या शिवनेरी किल्ल्यावर पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी
आणि आपल्या लहानग्यांना त्यांच्या इतिहासाचं बाळकडू पाजण्यासाठी हे सगळे शिवभक्त सध्या शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेत। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।